मी सुरेश पाकळे मुंबई हायकोर्टामध्ये गेली 40 वर्षाहून अधिक प्रॅक्टिस करत आहे. सुरुवातीच्या काळात मी लेबर कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत होतो. नंतर मी हायकोर्टला शिफ्ट झालो. हायकोर्टला आल्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशा दोन्ही ठिकाणी मी आता सध्या प्रॅक्टिस करत असतो, मुख्यत्वे करून मुंबई हायकोर्टामध्ये. माझ्या बालपणचं सांगायचं म्हणजे फार मजेशीर गोष्ट आहे. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्या काळामध्ये खेडेगावामध्ये राहणाऱ्या जवळजवळ सर्वच रहिवाशांची परिस्थिती नेहमीच बेताची असायची. आम्हाला शेतीवर नव्हती, त्यामुळे आमची परिस्थिती थोडी जास्त वाईट होती. आमच्याकडे मी जिथे राहत होतो त्याचं नाव पेढे परशुराम गाव, आणि त्यामध्ये एकच शाळा होती, ती म्हणजे डोंगराच्या वरती परशुराम मंदिराच्या शेजारी. ती होती 5वी ते 7वी, आणि चौथी शाळा 1 ते 4थी शाळा ही माझ्या घराशेजारी एक मंदिर आहे, कामधेनू मंदिर म्हणून. त्या मंदिरामध्ये 1 ते 4थी शाळा भरत असे. शाळा म्हणजे कसं आहे, ही आमचं जे गाव आहे हे तालुका प्लेसपासून दूर आहे, आणि त्यावेळी तर ते जास्त दूर वाटायचं. कारण असं की तालुका प्लेस आणि माझं गाव याच्यामध्ये एक मोठी नदी आहे, तिचं नाव वाशिष्ठी नदी. त्यावेळी त्या नदीवरती पूल नव्हता, त्यामुळं येणं जाणं फार जिकरीचं होतं. काही वेळा होडी असायची, काही वेळा होडी नसायची, त्यामुळं जाणं येणं थोडं त्रासदायक होतं. आणि जे शिक्षक आमच्या शाळेवर यायचे तर ते तालुका प्लेसला राहायचे किंवा जवळपास गावामध्ये राहायचे. कोणी शिक्षक आमच्या गावाशेजारी राहणारा असा अपॉइंट झालेला नव्हता. तर ज्या वेळा ते शाळेत यायचे त्याच वेळा शाळा भरायची. ते आले नाहीत तर शाळा भरत नसायची. काही वेळा अशी अरेंजमेंट होती की जर शिक्षक 8 दिवस 15 दिवस रजेवर गेले, एकच शिक्षक असायचं, एक शिक्षक 4 इयत्तांना शिकवायचे. 8 दिवस 15 दिवस अशा मोठ्या लीववरती गेले, रजेवरती गेले, तर मग आमच्या शेजारीच एक 2 किलोमीटरवरती 2-3 किलोमीटरवरती पेटमाप म्हणून गाव आहे, तिथे एक शाळा होती. ती 1 ते 7वी होती, त्यामुळे तिथे शिक्षकांची संख्या जास्त असायची. तर त्यातून एक शिक्षक आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवायला यायचे. त्यापैकी मुख्यत्वे जे शिक्षक आम्हाला पेटमापातून यायचे त्यांचं नाव बामणे गुरुजी. हे त्यावेळा रेग्युलर नव्हते. 1 ते 2मध्ये मग पहिली आणि दुसरी याच्यामध्ये 2 वर्षामध्ये आमच्या शाळेमध्ये 3 शिक्षक येऊन गेले. एक होते भोळे गुरुजी, ते फार दुरून यायचे. पाक म्हणून गाव आहे तालुका प्लेसला, फार दुरून यायचे आणि ते चालत यायचे. म्हणजे आमची शाळा आणि पाक जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर किंवा 9 ते 10 किलोमीटरचं अंतर असायचं, आणि खडतर प्रवास चालत यायचं. त्यांच्याकडे काही सायकल पण नव्हती, तर ते कधीतरी यायचे कधी नाही यायचे. त्यामुळे शाळेवरती त्यांचं काय फारसं असं लक्ष नव्हतं. त्यांची लवकरच बदली झाली. मग त्यांच्या जागेवरती भोळे गुरुजी म्हणून कोळे गुरुजी म्हणून यायचे. भोळे नाही, कोळे गुरुजी यायचे. ते तर कोंडे म्हणून एक गाव आहे आमचं, शिळळ कोंडे. ते तर 10-12 किलोमीटर आमच्या गावापासून दूर आहे. तिथून ते सकाळी चालत यायचे. त्यांची तीच परिस्थिती होती. त्यांनी 6 महिन्यामध्ये स्वतःची सुटका करून घेतली. आणि त्याच्यानंतर आमच्या सुदैवाने आमचं नाव त्याच्यानंतर एक गोगटे नावाचे गुरुजी आले. ते आमच्याच गावामध्ये राहत होते, परशुराममध्ये. तर ते आले. त्यांचंही काही शाळेमध्ये फारसं काही लक्ष नसायचं. ते शाळेत काही फारसे
लक्ष देतच नव्हते. तर त्यांच्याविरुद्ध आमच्या कंप्लेंट झाल्या. मग त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवरती नंतर सामंत गुरुजी नावाचे अत्यंत प्रेमळ, हुशार, कर्तव्यदक्ष आणि तरुण असे शिक्षक आम्हाला मिळाले. त्या शिक्षकाने आमच्या शाळेचा आणि आमच्या एकंदर विद्यार्थी दशेचा पूर्णपणे नक्षा बदलला. आल्या त्यांनी शाळा स्वच्छ केली. स्वच्छ करून रंगरंगोटी केली. मुलांना शाळेमध्ये यावं असं वातावरण तयार केलं. नंतर ते इतके प्रेमळपणे शिकवत होते की ते आल्यानंतर शाळेचा पट अचानकपणे दुप्पट तिप्पट झाला. तर पूर्वी जी समजा 4 इयत्ता मिळून 10 ते 12 विद्यार्थी असायचे, तर ते आल्यानंतर लगेचच 35-40 पट झाला आणि मुलामध्ये एक उत्साहाचं वातावरण झालं, आनंदाचं वातावरण झालं आणि तिथून आमची शाळेची मार्गक्रमणा चालू झाली. आमची परिस्थिती थोडीशी बेताची असल्यामुळं मी शाळेत जात असतानाच छोटे मोठे व्यवसाय करत असे. 2री-3री असताना मी परशुराम मंदिराच्या बाहेर हार, फुले, त्याला आम्ही माळी म्हणायचो. माळी म्हणजे काय, 2 फुलं, 1 तुळस आणि 1 बेलाचं पान किंवा 2 बेलाची पानं असं आम्ही एका दोऱ्याला गुंडाळायचो आणि त्याची माळ बनवायचो आणि ती माळ आम्ही तिथं विकायचो. तिथून माझी सुरुवात झाली. नंतर एक 4थीला असताना आमच्या शेजारीच एक मोठं तलाव आहे, त्याला धावजीचं तलाव म्हणतात. तिथे कमळाची फुलं, कमळं उगवतात. तर मी सकाळी पहाटे 5 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजता असा जायचो, कमळं काढायचो, ती टोपलीमध्ये भरायचं. नंतर शेजारच्या नदीमध्ये स्वतःला स्वच्छ करून घ्यायचं आणि ती टोपली घेऊन तालुका प्लेसला मी विकायला जात असे. जेमतेम दिवसभरामध्ये, म्हणजे सकाळी मी 6ला निघालो तर 9-9:30ला मी परत यायचा विकून. 50 पैसे, 60 पैसे इतका विक्री करून, नफा करून मी घरी यायचो, परत आंघोळ करायचो आणि शाळेत जायचो. असे माझं 4थीपर्यंत बालपण गेलं, शिक्षण झालं. नंतर मी 5वीला मी परशुरामला गेलो, परशुराम शाळेमध्ये. पण तिथं काय माझं मन रमलं नाही, कारण तिथं कुलकर्णी गुरुजी होते. ते कुलकर्णी गुरुजी आणि गोपटे गुरुजी यांच्यामध्ये मला फारसं काय अंतर दिसलं नाही, म्हणून मी त्या शाळेतून माझं नाव करून घेतलं आणि मग मी शेजारच्या वालोपे शाळेमध्ये, ती पण झेडपीची शाळा होती, तिथे ॲडमिशन घेतलं आणि 6वी-7वी मी तिथे केली. तिथे सुदैवाने बामणे गुरुजी त्यावेळा त्यांची पोस्टिंग होती आणि बामणे गुरुजींचं शिक्षण मुळे 7वीपर्यंत होतं. त्यामुळे त्यांना त्यांची कल्पना होती की 7वी, त्यावेळेला 7वी महत्त्वाची होती, कारण PSC नावाची एक बोर्डाची परीक्षा व्हायची. त्या PSCच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ही हा महत्त्वाचा टप्पा असा होता. म्हणून त्यांनी डिपार्टमेंटला, खात्याला थोडीशी मेहनत करून एक चांगल्या शिक्षकाची अपॉइंटमेंटमध्ये पोस्टिंग करून घेतलं. त्यांचं नाव नारायण धोंडो शिंदे. त्यांनी आम्हाला 7वीमध्ये फार चांगलं, अगदी उत्तम शिक्षण दिलं आणि खास करून ते माझ्यावर फार प्रेम करायचे. तसे सामंत सर माझ्यावर प्रेम करायचे, तसं तेही माझ्यावर प्रेम करायचे आणि त्यांनी मला एक वेगळा, माझ्या करिअरला वेगळा शेप दिला. त्यानंतर मी 8वी, 9वी, 10वी, 11वी हे तालुका प्लेसमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल इथे ॲडमिशन घेतलं. पहिले 8वी, 9वी मी चालत जायचो. रोज सकाळी 6 किलोमीटर जायचं, 6 किलोमीटर परत यायचं. तो त्यावेळी एक छोटासा नदीला पूल होता, पण पावसाळ्यामध्ये तो पूर्णपणे ओव्हरफ्लो व्हायचा. त्यामुळे जाणं येणं परत त्रासाचं असायचं, जिकरीचं असायचं. अशा कठीण अडचणीतून आम्ही 11वीपर्यंत मी पूर्ण केलं शिक्षण. त्या शाळेमध्ये मला
एक आप्पा पोंक्षे नावांचे सर मिळाले. त्यांनी माझ्यावर खूप 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 प्रेम केलं आणि ते मला नेहमीच प्रोत्साहन करायचे. मला काय नवीन नवीन गोष्टी सांगायचे, नवीन काहीतरी शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्याच्यावरती मनन केलं पाहिजे असं मला सांगायचं. तर अशाप्रकारे माझं SSC मी तिथून केलं. नंतर मी दातार कॉलेज, त्यात DBJ कॉलेज म्हणतात, तिथे मी ॲडमिशन घेतलं. तिथून मी BCom झालो. 1976ला BCom पूर्ण करून मी मुंबईला आलो. मी खरं माझा मनाचा उद्देश होता की CA करायचं, चार्टर्ड अकाउंटंट. एक फर्म मी जॉईन केली, परंतु मीन टाईममध्ये माझे वडील कॅन्सरने आजारी पडले आणि डॉक्टरनी फार वाईट बातमी आम्हाला सांगितली की 6 महिन्याचा पिरियड तुमच्या हातामध्ये आहे. मग मी CA करण्याचं माझं मन मी चेंज केलं आणि काहीतरी चांगली जॉब मिळावा म्हणून मी जॉब पत्करायचा प्रयत्न केला आणि सुदैवाने मला चांगला जॉबही मिळाला. सुरुवातीला मी ग्रेटर बॉम्बे कोऑपरेटिव्ह बोर्डामध्ये अकाउंटंट म्हणून काम केलं 10 महिने. नंतर अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मी तेवढंच एक 10 महिने किंवा वर्षभर इंटरनल ऑडिटर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी नॅशनल इन्शुरन्स कंपनी इथे 23 जानेवारी 1978ला मी जॉईन झालो. तिथे पगारही बरा होता आणि तिथे नोकरी करत असताना मी लॉ जॉईन केलं आणि नंतर मी लॉ LLB 1980ला पूर्ण केलं आणि LLM मी 1982ला पूर्ण केलं आणि LLM केल्यानंतर मी 1982ला लॉ प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मला माझ्याकडे कुणाकडे प्रॅक्टिस करायची, कुणाबरोबर प्रॅक्टिस करायची हे ठरलेलं नव्हतं, कारण मला माझ्याकडं माझ्या ओळखीचं असं कोण खास नव्हतं. मी कॉलेजमध्ये लॉ कॉलेजमध्ये GS होतो आणि GS असताना मी कामगार लीडर कुलकर्णी आणि कामगार लीडर कम लॉयर AJ देशमुख यांचे आम्ही लेक्चर ठेवले होते आणि त्या लेक्चरच्या दरम्यान जे AJ देशमुख होते त्यांची माझी ओळख झाली होती. तर मी त्यांना एके दिवशी जाऊन भेटलो आणि सांगितलं की मी प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तर त्यांनी मला ते काम करून दिलं. त्यांच्याबरोबर मी 2-3 महिने काम केलं. नंतर तेच म्हणाले की तुला करिअर या लॉमध्ये तुला स्कोप आहे, तू काहीतरी करिअर करशील तर तू लेबर कोर्टपेक्षा हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करशील तर ते जास्त तुझ्या फायद्याचं होईल, ते ठरेल. म्हणून मी हायकोर्टमध्ये शिफ्ट होण्याची प्रक्रिया माझी चालू होती. ती करत असतानाच त्यावेळी माझ्या घरामध्ये आम्ही माझ्यासहित 7 जण आम्ही शिक्षण घेत होतो. कोण कॉलेजला होतं, कोण स्कूलला होतं, कोण आणखी मेडिकलला होतं. तर त्यांचा खर्च कसा करायचा हा मोठा यक्ष प्रश्न आमच्यासमोर होता. म्हणून मी CA न करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला जॉब घ्यावा आणि पुढं मग करिअर कसं शेप होईल त्याचा विचार करावा. म्हणून मी नॅशनल इन्शुरन्स कंपनी या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंगमध्ये 23 जानेवारी 1978ला मी जॉब घेतला आणि तिथं जॉब करत असताना मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं, सिद्धार्थ लॉ कॉलेज. तिथे ॲडमिशन घेतलं कारण तिथे मॉर्निंग बॅच होती आणि अटेंडन्स वॉज नॉट कंपल्सरी. ते मला कन्व्हिनियंट होतं म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतलं. तिथे मला DN संधानशील नावाचे प्रिन्सिपल मिळाले. त्यांनी मला पुष्कळ प्रोत्साहन दिलं, पुष्कळ सपोर्ट केला आणि माझ्यामध्ये प्रॅक्टिस करण्याची ऊर्जा निर्माण केली. आणि त्याच कॉलेजमध्ये मी जनरल सेक्रेटरी पण झालो
स्टुडंट मुवमेंटमध्ये आलो. त्यामुळं त्यातून माझ्या ओळखी थोड्या बऱ्यापैकी झाल्या. मलाही उत्साह झाला, कॉन्फिडन्स आला आणि तिथून मी असा निर्णय घेतला की मी प्रॅक्टिस केली पाहिजे. हा निर्णय झाल्यानंतर मी मार्च 1982ला प्रॅक्टिस चालू केली. सुरुवातीला माझ्याकडे मला कॉन्फिडन्स नव्हतं की मी मुंबईमध्ये सर्वाईव्ह होईल, मला प्रॅक्टिस मिळेल, त्याच्याबद्दल मी डाऊटफुल होतो. म्हणून मी प्रत्येक शनिवार रविवारी चिपळूणला लेबर कन्सल्टिंग करायचं आणि तिथून जे काही इन्कम मिळेल त्यातून गुजराण करायची कुटुंबाची माझी, असा निर्णय घेतला. तर मी मुंबईला प्रॅक्टिस करत असताना लेबर कोर्टला शनिवार रविवारी मी चिपळूणला इथे जात असे. तिथे मला माझे जुने मित्र रामशेठ रेड्डीज यांनी मोठी साथ दिली आणि माझे एक नातेवाईक होते, त्यांना आम्ही तुकारामशेठ पाकळे म्हणायचो. त्यांची जागा मला ऑफिस म्हणून उपलब्ध करून दिली. माझ्या ऑफिसचं सगळं फर्निचर त्यांनी तयार करून दिलं आणि अशा प्रकारे मी तिथे प्रॅक्टिस चालू केली. पण 6 महिन्यामध्येच मला मुंबईमध्ये असं वाटलं की बऱ्यापैकी प्रॅक्टिस मला मुंबईमध्ये मिळू शकेल आणि मी मुंबईमध्ये जम बसवू शकेन असं वाटल्यानंतर एक 7-8 महिन्यानंतर मी मुंबईत चिपळूणचं ऑफिस बंद केलं आणि पूर्णपणे मुंबईला कॉन्सन्ट्रेट करण्याचा निर्णय घेतला. असं 82 ते 85पर्यंत मी लेबर कोर्टमध्ये जात असे, तिथे काम करत असे. पण 85 नंतर मला एक मोठं काम इचलकरंजीत आलं. 108 एकर लँड इचलकरंजी इंडस्ट्री रिसर्चसाठी गव्हर्नमेंटने ॲक्वायर केली होती. ते ॲक्विजिशन तिथल्या शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं. ती केस इंडस्ट्री रिसर्चने माझ्याकडे आणली. मी ती वाचली आणि त्यांनी मला स्वतःहून विचारलं की तुम्हाला कुणाची मदत लागली असेल, आवश्यक असेल तर तुम्ही कुणाचीही मदत घ्या, पण आपल्याला ही केस यशस्वीपणे लढवायची आहे. तर मग मी त्यावेळचे फार मोठे स्टॉलवर्ड, अत्यंत निष्णात वकील के सिंघवी, सिनियर लॉयर, यांना भेटलो. त्यांना पेपर दिले, सगळं केस समजावून सांगितली. तर त्यांनी होय म्हणाले. ते नंतर असेही म्हणाले की ही मोठी केस आहे, मला चांगली मदत लागेल या कामामध्ये, तू अजून नवीन आहेस तर आणखी कोणतरी एक वकील की आपल्या मदतीला तू एंगेज कर. तर त्यांच्या सांगण्यानुसार मी CM कोरडे नावाचे एक सिनियर वकील होते, त्यांना जाऊन भेटलो, त्यांना विनंती केली आणि तेही त्या केसमध्ये येण्याचं त्यांनी मान्य केलं आणि अशा प्रकारे ती आम्ही केस लढवली. ती केस लढवल्यानंतर त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही यशस्वी झालो. याचा फायदा दोन प्रकारे झाला. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळं फेमस झालो किंवा ज्ञात झालो लोकांना. लोक माझ्याकडे वकील म्हणून बघू लागले, येऊ लागले आणि मुंबई हायकोर्टमध्ये एक के सिंघवीसारख्या अत्यंत टॉरिंग पर्सनॅलिटी असणाऱ्या माणसाशी माझा संबंध आला. त्यातून मलाही कॉन्फिडन्स आला की मी कुठलीही मोठी केस आली तर घेऊ शकतो आणि अडचण आलीच मी के सिंघवी साहेबांची मदत घेऊ शकतो. तर असा माझा मुंबई हायकोर्टमध्ये प्रवास चालू झाला. नंतर पुढे 1989मध्ये अशीच एक मोठी केस आली की ज्याच्यामध्ये 27,000 शिक्षकांना सेवेतून कमी केलं होतं. कारण असं होतं की त्यांनी रेग्युलरली सिलेक्टेड जो बोर्ड असतं, सिलेक्शन बोर्ड असतं, त्यांच्याकडून त्यांचं रेकमेंडेशन झालेलं नव्हतं. त्यांची अपॉइंटमेंट ही टेम्पररी ॲडहॉक अपॉइंटमेंट आहे म्हणून त्यांना कमी केलं होतं. त्यातले काही शिक्षक, मला वाटतं 54 शिक्षक इचलकरंजीतून माझ्याकडे आले. त्यांच्या वतीने मी ती केस पिटिशन दाखल केलं आणि सुदैवाने आम्हाला इंटरम स्टे मिळाला
तो इंटर्म स्टे मिळाल्यामुळं महाराष्ट्रातून बऱ्याच जिल्ह्यातून शिक्षक माझ्याकडे येऊ लागले आणि नंतर त्या सगळ्या पिटिशन एकत्र होऊन त्याचा निर्णय आमच्या बाजून झाला. सुप्रीम कोर्टाही आम्ही जिंकलो आणि त्या सगळ्या प्रकरणातून जवळजवळ 27,000 शिक्षकांना परत जॉब, पेमेंट, सॅलरी आणि कंटिन्युटी सर्व्हिस असं मिळालं. त्याचा फायदा असा झाला की 36 जिल्ह्यामध्ये मी शिक्षकांचा वकील आहे हे सर्वांना कळून चुकलं आणि त्यातून लोक माझ्याकडे सातत्याने येऊ लागले. पुढे ते करत असताना नवी मुंबईचे हॉकर्स माझ्याकडे आले. ते जवळजवळ 5,000पर्यंत हॉकर्स होते. त्यांची केसेस आम्ही लायसन्ससाठी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली. त्या कामामध्ये मी के सिंघवी आणि डॉक्टर डी.वाय. चंद्रचूड यांची मदत घेतली. त्यांच्या मदतीने मी ते केस सक्सेस केला. जवळजवळ 3,000 हॉकर्सना आम्ही लायसन्स मिळवून दिली आणि हॉकी करण्यासाठी फिक्स जागा मिळवून दिली. त्याच्यापूर्वी आणखी एक गोष्ट महत्त्वाची मी सांगतो. 1986ची गोष्ट आहे. हाऊसिंग बोर्डाने लालबाग आणि काळाचौकी येथे राहणाऱ्या 2 चाळीतील लोकांना जिजामातानगर काळाचौकी येथे ट्रान्झिट कॅम्पमध्ये अकोमोडेशन देण्याचं नाकारलं. ते असे 102 लोक होते. ते माझ्याकडे आले. त्यांच्या वतीनं आम्ही पिटिशन केलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने इंटर्म स्टेजला त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये जागा द्यावी असा आदेश दिला. त्या आदेशाविरुद्ध हाऊसिंग बोर्ड सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. आम्हाला जेव्हा नोटीस आली त्यावेळा माझे अशील मला येऊन भेटले की ही केस तुम्हीच लढवा आणि तुम्ही दिल्लीला आमच्याबरोबर चला. तर आम्ही दिल्लीला आमच्या आश्रमबरोबर गेलो. सोबत त्यांनी हशू आडवाणी दिलेली एक चिठ्ठी आणली होती जी आम्ही जी चिठ्ठी राम जेठमलांसाठी होती. आम्ही माननीय राम जेठमलानी यांना जाऊन भेटलो दुसऱ्या दिवशी सकाळी. तो मला वाटतं लास्ट फ्रायडे एप्रिल 10 दिवस होता 1986. आम्ही 9च्या दरम्याने त्यांना इंडिया इंटरनॅशनल सेंटरला जाऊन भेटलो. त्यांनी केस समजावून घेतली आणि ताबडतोब त्यावेळेला लँडलाईन होत्या, मोबाईल नव्हते. त्यांनी डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांना फोन केला. त्यांना इंडिया इंटरनॅशनलमध्ये बोलवून घेतलं. माझी ओळख करून दिली. आम्ही जे पेपर आणले होते ते पेपर त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केले आणि त्यांना सांगितलं की मॅटर 17 नंबर आहे, कोर्ट नंबर 3, जिथे जस्टिस सेन आणि जस्टिस नटराजन असं कोर्ट होतं. तुम्ही ताबडतोब सुप्रीम कोर्टात निघा आणि ती केस तुम्ही आज चालवा. तर त्याप्रमाणे डॉक्टर चंद्रचूडने मला त्यांच्याच गाडीमध्ये घेतलं आणि गाडीमध्येच त्यांना मी संपूर्ण ब्रीफ केलं आणि आम्ही पळत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो. सुदैवाने आम्ही इन टाईम तिथं पोचलो. मॅटर निघालं आणि ते मॅटर, ती केस धनंजय चंद्रचूड यांनी इतकी उत्तम कंडक्ट केली. इवन अदर साईडचे जे लॉयर होते, मला वाटतं त्यागी म्हणून होते, ते सुद्धा प्रभावित झाले की चंद्रचूड साहेबांची डिलिव्हरी, सॉफ्ट स्पोकन आर्ग्युमेंटची हातोटी. तर कोर्ट प्रभावित झालंच, अदर साईड पण प्रभावित झाली. पण मी तर इतका प्रभावित झालो की त्या दिवसापासून मी डॉक्टर चंद्रचूड साहेबांच्या प्रेमामध्ये पडलो आणि तिथपासून आजपर्यंत आम्ही अत्यंत चांगले दोस्त आहोत. आणि हा जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये ते प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांच्या हातूनच मला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळणार आहे.